नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी की एकदम भारी आहे आणि जी तुम्हाला पाहिल्यानंतर खूपच आवडेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळारुंदी घेऊन 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळारुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे काय करायचं, आपल्याला 2 इंच 1.5 इंच असं मोजून घ्यायचं आहे. आपण इथे किती घेतलं, 2 इंच घेतलं. त्याच्यानंतर इथे आपल्याला अशी तिरपी रेषा मारून घ्यायची. जी उभी रेषा मारली ना, साधारण त्याच्या अर्धा इंच आपण बाहेर गेलो आणि इथे आपल्याला असा कटवर्कचा आकार द्यायचा आहे. बघा याप्रमाणे अगदी सोपा आणि सुंदर असा गळा आहे. मोंढ्याचा आकार दिला ना, तो कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा आणि पिन लावून घ्यायची. जो आकार आपण आता कपड्यावरती आखलाय ना, तोच आकार घ्यायचा आहे कॅनव्हासवरती आखून. बघा ह्याप्रमाणे जसं आपण कपड्यावर आखलं तसंच कॅनव्हासवरती आखायचं. सेंटरला सुद्धा एक रेष मारायची, पुन्हा त्याला अशी घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा. आता रेषेच्या बाहेर आपल्याला थोडंसं अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचंय आणि ह्याप्रमाणे आपला गळा तयार होतो. त्याच्यानंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करायचं आणि जो आपण कट केलेला कॅनव्हास आहे तो घ्यायचा. सेंटरला सेंटर लावून पिन लावून घ्यायची. जी रेषा मारली ना, त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. अगदी जसा आकार आपण दिलाय ना तसाच तो शिलाई मारून पूर्ण करायचा आहे, म्हणजे परफेक्ट आकार आपला ब्लाऊजचा तयार होईल. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोजच्या रोज तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. बघा हा मधला जो भाग आहे ना, तो अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. कट करून झालं की असे छोटे छोटे कट आपल्याला गळ्यावरती मारून घ्यायचे. बघा अगदी व्यवस्थित असे कट मारले की आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचंय. वरतून द्यायची दाबटीप. पूर्ण गळ्यावरती आपल्याला दाबटीप मारून घ्यायची. अगदी सावकाश आणि व्यवस्थित ही शिलाई मारून पूर्ण करायचं आहे, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही. अगदी परफेक्ट असा तो आकार आपला तयार होईल. कपड्याला पलटी करून आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचंय. उरलेला कपडा जो दिसतोय तो सगळा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित कट करायचा, म्हणजे जेव्हा ब्लाऊज शिवून तयार होतं ना, तेव्हा ब्लाऊजची फिनिशिंग एकच नंबर येते. त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंचावरती 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे. एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून त्या पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि ती अशी वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची.
पाठीचा भाग अगदी छान असा तयार झालेला आहे. छोटीशी आपण लेस घ्यायची आहे अगदी बारीक अशी आणि ती आपल्याला ह्या गळ्याला पूर्ण अशी लावून घ्यायची. छोटी लेस घेतली की आपल्याला जो छोटा छोटा आकार आपण दिलाय ना तो आकारामध्ये लेस लावायला आपल्याला प्रॉब्लेम येत नाही, म्हणून अगदी छोटी अशी लेस आपण इथे वापरायची. कटवर्कचा वगैरे आपण जर गळा बनवला तर त्याच्यासाठी नेहमी छोटीशी एकदम बारीक आणि पातळ अशी लेस आपण इथे वापरायची आहे. त्याच्याने आपला जो गळ्याचा आकार आहे ना तो अगदी परफेक्ट असा दिसून येतो आणि लेस आपल्याला वळवायला सोपी जाते. बघा अगदी छान असा गळा आपला तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण आता याला घडी मारायची आहे आणि इथे ना आपल्याला आणखी एक असा आकार द्यायचा आहे. बघा याप्रमाणे असा आकार आखून घ्या तुम्ही. पंचकोनी गळ्याला जसा आकार आपण देतो ना त्याच पद्धतीने इथे आकार देऊन इथे थोडंसं असं गोल करायचं आहे आणि इथे पुन्हा असं वळवायचं. दुसऱ्या बाजूने असं उमटवून घ्या आणि खडूने पुन्हा तिथे सुद्धा डार्क करून घ्या. आता जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती अशी सुंदर अशी लेस आपण इथे वापरणार आहे. बघा इकडनं आपण लावायला सुरुवात केली. जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती आपण ही लेस लावून घेणार आहे. इथे सुद्धा आपण बारीक लेस वापरली पण फक्त डिझाईन मध्ये वापरली. तुम्ही इथे कोणती लेस वापरू शकता. आता इकडच्या बाजूने सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची. बघा अगदी कमी वेळामध्ये सुंदर असं डिझाईन आपण बनवलंय. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करत चला असे छान छान डिझाईन. आता इथे बनवायचे आपल्याला लटकन. त्याच्यासाठी आपण घेतली नॉड आणि चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे साधारण 3 बाय 3 किंवा 3.5 बाय 3.5चे. त्याचं असं त्रिकोणमध्ये आपल्याला शिवून घ्यायचं आहे. दोन्ही कोपरे दुमडून एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यात ती नॉड ठेवून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. छान असं लटकन आपलं तयार होतं. दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीमध्ये आपल्याला दोघेही लटकन असे बनवून घ्यायचे आणि इथे आपल्याला नॉड आता जॉईंट करायचे आहे. वरतून साधारण 2.5 इंच मोजायचं आणि दोघेही नॉड जॉईंट करून घ्यायचे. नॉड बांधून आपण आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक आता बघणार आहे. छान असे शोचे बटन आपल्याला इथे लागणार आहे. 2 किंवा 3 बटन तुम्ही इथे लावू शकता. बघा ह्या पद्धतीने अगदी कमी वेळात सुंदर आणि छान अशी डिझाईन आपण बनवली. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा. छान छान व्हिडिओ बघत जा आणि कमेंटमध्ये मला सांगा डिझाईन कशी झाली ते. कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.